संततधार पावसानं परिसराला झोडपून काढलंय। पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर भंडारा शहरातील रुक्मिणीनगर इथे पावसाचं पाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात शिरलंय, त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यासह मंगळुरपीर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे अडाण नदीला पूर आलाय। पुरामुळे शेलू बाजार ते सतियाई मार्गावर असलेल्या अडाण नदीवरचा पूल हा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे। नांदेड जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे नांदेडमधील विष्णुपुरी धरण 93% भरलंय। शिवाय गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्यानं विष्णुपुरी धरणाचा एक दरवाजा आज उघडण्यात आलाय। गोंदियातील हाजरा फॉल धबधबा पर्यटकांना खुणावतोय। महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा तीनही राज्यातील पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात। जीपलाईन गार्डन आणि मुलांना खेळण्यासाठी साहसी खेळ, ट्रेकिंग अशा अनेक मनोरंजनाच्या साधनांसोबतच लहान मुलांच्या खेळण्याची साधनं सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत। सध्या पर्यटकांची इथे मोठी गर्दी होती आहे। गेल्या आठवड्याभरापासून पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या संततधार पावसामुळे घाटमाथ्यावरील धबधबे प्रवाहित झाले आहेत। आंबेगाव तालुक्यातील मायंबावाडी परिसरातले धबधबे सध्या खळाळून वाहत आहेत। इथलं निसर्ग सौंदर्य सर्वार्थानं बहरलंय। दाट धुकं, धोधो पाऊस यामुळे विलोभनीय दृश्य पर्यटकांना खुणावतं आहे। मावळ तालुक्याला पावसानं चांगलं झोडपलंय। यात अनेक धरणं तुडुंब भरले। 2 दिवसाच्या नंतर पावसानं विश्रांती घेतल्यानं विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येताना दिसतंय। आज पुन्हा लोणावळ्यात पावसाचं आगमन झालं। सध्याचा पाऊस पर्यटकांसाठी पर्वणी आहे। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मौजे, निळवणे, कातळवाडी या मार्गावर 1.5 किलोमीटरच्या रस्त्याचं भूस्खलन झालंय। रस्त्याला ठिकठिकाणी 5 ते 6 फुटांपर्यंतच्या खोल भेगा पडलेत, त्यामुळे कातळवाडीमधील 35 घरांचा संपर्क तुटलाय। वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। मावळमध्ये वर्षा विहारासाठी अनेक पर्यटक येत असतात, मात्र इंद्रायणी नदीवरील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं भाजे, मळवली, लोहगड, देवले इथलं पर्यटनच ठप्प झालंय। त्याचा फटका इथल्या ग्रामस्थांना बसतोय। रस्त्याचं काम सुरू असल्यानं अनेक पर्यटकांचा हिरमोड होऊन या पर्यटकांना माघारी फिरावं लागतंय। कोल्हापुरात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय। जिल्ह्यातील अनेक भागात पाणी ओसरायला सुरुवात झाली। पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांपर्यंत आली आहे। सध्या पाऊस कमी असला तरी कोल्हापुरात पुराचा धोका कायम असल्यानं प्रशासन सतर्क आहे। कोल्हापुरातील महापुराचा दूध संकलनाला सुद्धा फटका बसतो। मात्र काही गावातून महापुराच्या पाण्यातून सुद्धा दूध पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला। आकुर्डे गावातील मुलांनी मानवी साखळी करत दुधाचे कॅन महापुरातून बाहेर काढले आणि दूध संघापर्यंत पोहोचवले। वर्ध्याच्या ग्रामीण भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। नदी नाले दुथडी भरून वाहू लागल्यानं यशोदा नदीला मोठा पूर आलाय। यामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय। कोरेगाव पार्कमधील पॉप्युलर हाईट्स ही बहुमजली इमारत त्याची संरक्षक भिंत कोसळली। पावसामुळे ही घटना घडली आहे। दरम्यान वेळीच लक्षात आल्यानं इमारतीतल्या सर्व रहिवाशांना सुद्धा आपापली घरं रिकामी करण्यासाठी सांगण्यात आलंय। साताऱ्यातल्या ठोसेघर इथे रस्ता खचल्याचं समोर आलंय। बोर्णे गावच्या हद्दीमध्ये रस्ता खचला असून यामुळे ठोसेघर धबधब्याकडे जाणारी वाहतूक एकेरी सुरू आहे। पश्चिम भागात अजूनही पावसाचा जोर असल्यानं जिल्हा प्रशासनानं पर्यटनाच्या ठिकाणी जायला बंदी केली आहे। नांदेड शहरातील श्रीनगर मुख्य रस्त्यावर अचानक मोठं झाड कोसळलं। यावेळेला रस्त्यावरून जाणाऱ्या दाम्पत्यावर आणि त्यांच्या मुलावर हे झाड पडल्यानं ते जखमी झाले। झाड कोसळल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बराच काळ बंद करण्यात आला होता। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वाघाडी नदीला पूर आलाय। या पुरात 3 जण अडकले होते। पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं
तिघांनीही जीव वाचवण्यासाठी झाडाचा आसरा घेतला. अखेर 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तिघांनाही वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. मालेगावातून वाहणाऱ्या गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारून स्टंटबाजी केली जाते. याआधीसुद्धा अशीच स्टंटबाजी एका तरुणाच्या जीवावर बेतली होती. या टवाळखोर स्टंटबाजांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. भंडारा जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत, तर वैनगंगा नदी दुथडी भरून वाहते आहे. यामुळे गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 27 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले.